जय भारत जय संविधान। मी विद्वान केवटे, राष्ट्रीय महासचिव, भारतीय युवा मोर्चा, नवी दिल्ली। सातव्या ठिकाणी उमरखेड तहसीलच्या या प्रांगणामध्ये आवारामध्ये ईव्हीएम मशीनचा डेमो प्रशासनिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करून दाखवण्यात येतो या सगळ्या रूममध्ये। परंतु आम्ही जे प्रश्न संवैधानिक विचारले या अधिकाऱ्यांना की हे अधिकारी विचारे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशातून या ठिकाणी आलेले आहेत, पण यांच्याशी आमचा विरोध नाही आहे, भांडण नाही आहे। आमचं भांडण निवडणूक आयोगाशी आणि सरकारशी आहे की आम्ही या अधिकाऱ्यांना हे जे विश्वासदर्शक हे प्रात्यक्षिक या ठिकाणी घेत आहेत की जनतेचा विश्वास या मशीनवरती बसावा, परंतु आम्ही जे संवैधानिक प्रश्न विचारले यांना त्या एकाही प्रश्नाचं यांच्याकडे उत्तर नाही आहे। त्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं पेटंट कुठे आहे म्हटलं तर यांच्याकडे त्याचा कागदी पुरावा नाही आहे। या वोटर व्हेरीफायवर पेपर ऑडिट ट्रेल याच्या संदर्भामध्ये आणि मशीनच्या आकड्याच्या संदर्भामध्ये पॅरलल काउंटिंग करतात का भारतामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, याचं सुद्धा उत्तर नाही आहे। याचं पेटंट नाही आहे, याची चिप कुठे बनवल्या जाते, ज्या देशामध्ये या मशीन निर्माण केल्या त्या देशामध्ये याचा वापर का होत नाही, असे अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारलेले आहेत। परंतु इथल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यातील एकाही प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही आहे। या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून ही जी सरकार निवडून आणण्याचा फार मोठा प्रयत्न होत आहे, याच्या विरोधामध्ये आम्ही भारताचे सजग नागरिक, संविधान आणि लोकशाही प्रेमी नागरिक हे सरकारने आणि निवडणूक आयोगाने आता तरी सामान्य मतदारांना फसवण्याचं काम करू नये। ज्या देशामध्ये या मशीन निर्माण केल्या त्या देशात बॅन करण्यात आलेल्या आहेत, या बांगलादेशमध्ये आपल्या बाजूच्या बॅन केलेला आहे। त्याच्यामुळे घोटाळे करून जे लोकशाहीला खतम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये रचल्या जात आहे, या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो, निवडणूक आयोगाचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि शांततेमध्ये संविधानाच्या आर्टिकल 19A नुसार आम्ही या ठिकाणी माननीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आमचे संवैधानिक प्रश्न शांततेमध्ये विचारलेत आणि त्या प्रश्नाचे कुठलेही उत्तर या कर्मचारी वर्गाकडे नाही आहे, यांच्या वरिष्ठांकडे सुद्धा नाही आहेत। म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला अपील आणि विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला जुना बॅलेट पेपर पाहिजे, या मशीनवरती आमचा विश्वास नाही, आम्हाला ठप्प्याचंच मतदान हवं, तर आमची पुढची पिढी वाचणार आहे एवढं सांगू इच्छितो। जय संविधान, जय लोकशाही, जय भारत, जय मूल्यवासी, जय वामन मेश्राम साहेब।